कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गणपती बाप्पा, मी गेल्या जन्मी ना खूप पुण्य केलं असणार, म्हणून तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलीत। लोक म्हणतात ते खरं आहे, तुमच्या दारात कोणी आलं ना, कोणी विनमुख कधी जात नाही। तुम्हालाच दया आली ना माझी। हो ना? कुठली इच्छा पूर्ण केली? ते राहू देत ग, मला सांग, ते एजे तुला त्यांच्या घरी का घेऊन गेले होते? अगं त्या आजी आहेत ना, म्हणजे अंकलच्या आई। माहितीये माहितीये। हा, त्यांची तब्येत बिघडली म्हणून मला ते घेऊन गेली। अगं बरं वाटत नव्हतं तर डॉक्टरला बोलवायचं ना, तुला कशाला बोलवलं? तू काय डॉक्टर आहेस? आता ते काही मला माहिती नाही, पण हेच कारण होतं। नाही 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 नाही, हे कारण नसणार। एजे तुला घरी घेऊन जायचं काहीतरी दुसरंच कारण असेल। काही असतं तुझं मावशी, त्या आजींना बरं वाटत नव्हतं म्हणून त्यांनी बोलवलं होतं मला, इतकंच। तसं नाही ग, ते मला काय वाटलं, एजे आणि तुझ्यात तो प्रॉब्लेम झाला होता ना, तो सुटला असेल म्हणून त्यांनी। अगं तू अजून हा विचार करतेस? तू नाही सगळं प्लीज तुझ्या डोक्यातनं काढून टाकत। ते अंकल आणि मी लांब राहिलेलंच बरं। लीला, तू काहीही म्हणालीस तरी मी आणि विक्रांतने जे ठरवलंय तसंच होणार आहे। मावशी आई, अगं मावशी आई, कसला विचार करतेस? काही नाही। काय ग हातात काय तुझ्या? हे आजींनी मला साडी दिली। साडी? अगो, आधी नाही का सांगायचं हे? गो, महागडी वाटतेय। महागडी दिसतीये ग, किती छान। काय ग, वापरलेली दिसते नाही? घ्या। जहागीरदारांसारख्या एवढ्या मोठ्या घरातून पहिल्यांदा भेट मिळाली साडी, ती पण सेकंड हँड। अगं मावशी आई, हो ही वापरलेलीच आहे। काय? एजींची पहिली बायको अंतरा, त्यांची साडी आजींनी मला दिली। लीला, आज तुला अंतराची साडी मिळाली, उद्या नवराही मिळेल। मी आता माझा निर्णय बदलणार नाहीये, कारण काय, हा तुम्ही मला वचन दिलंय, आता तुम्ही मागे फिरू शकत नाही। एजेंशी जिचं लग्न मोडलं ती मुलगी लीला। याला म्हणतात नशीब। मी इथे आलो होतो एजेचा गेम संपवायला, पण आता देवानी स्वतःच मला मदत करायचं ठरवलं। नाहीतर एजेची पळून गेलेली बायको बरोबर माझ्याच गाडी समोर येऊन कशाला पडली असती। चला
किशोर जागीरदार, मौके पे चौका मारायला तयार राहा. कालपासनं एक गोष्ट माझ्या डोक्यातनं जात नाही अंतरा. आईने लीलाला साडी दिली, तुझ्या जागी मला कुठल्या तरी दुसऱ्या मुलीला इमॅजिन करावं लागतं, त्याचा मला त्रास होतोय. आणि हे तूच करतेस ना. लीलापर्यंत ही साडी कशी पोचली, लीला या घरात परत का आली, हे फक्त कोइन्सिडन्स आहे का हे सगळं तू घडवते मुद्दाम? आय नीड आन्सर्स अंतरा, आय नीड आन्सर्स. माझा आणि लीलाचा काहीही संबंध नसतानाही वारंवार आम्ही एकमेकांना का भेटतोय? मला माहितीये या प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळणार नाहीत. नम्रताच्या लग्नाला कोणती साडी नेसायचं ठरले का? मी ड्रेसच घालेन. तुला ऑफ आहे त्या दिवशी, पण मला इथे ड्युटी करून यावं लागणार आहे. अगं त्यात काय एवढं? हो तर हॉलवर नेस ना. मी आणू का तुझ्यासाठी साडी? बरं ठीक आहे, आण. वेळ मिळाला तर नेसेन मी. ओके चालेल, ठीक आहे. मॅडम, ते लीला मॅडमच्या रिपोर्टचे हे प्रिस्क्रिप्शन लॅब मध्ये द्या. ओके, आणि याचे पैसे? ते लॅब मध्ये जमा करा आणि रिसिप्ट इथे आणा. ब्लड सॅम्पल इथे कलेक्ट होईल. ओके. मॅडम, मला एक सांगू शकाल, लीला मॅडमला एक्झॅक्टली काय झालंय? ते आता रिपोर्ट आल्यावरच कळेल. ओके. आधी कळू तर दे तुला काय झालंय, मग कोणाला सांगायचं ते बघू. सावधान, शुभमंगल सावधान. काय छान वाटतंय. म्हणजे स्टेजवर अंतरपाटाच्या एका बाजूला लीला, दुसऱ्या बाजूला एजे, आणि आम्ही सगळे अक्षता टाकतोय. आहा, काय छान वाटतंय. म्हणजे लीला मोहिते लीला जागीरदार होणार. देवा, माझं सेकंड हँड आयुष्य एकदम ब्रँड न्यू होणार. शुभमंगल सावधान. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.